मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून न्यायाची अपेक्षा करणं हाच सर्वात मोठा गुन्हा झालाय, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे. नागपूरप्रमाणेच नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केला. राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही अशी स्थिती आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेच्या निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार प्रहार केला. तिजोरीत खडखडाट आहे, सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू आहे, जात धर्म तालुका जिल्हा अशा वादात व्यस्त ठेवलं जात आहे, मूलभूत मुद्द्यांपासून लक्ष विचलित केलं जात आहे, ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा असं राज्य चालवलं जात आहे असा घणाघाती हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला. महाराष्ट्र कुठे चाललंय ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. ते न करता तुम्ही कशावर विचार करणार? तर आज कोणाबरोबर कुठे लढायचं, दंगल इथे झाली आपल्या तिथे पळायला पाहिजे, आज इथे आपल्याला ह्या जातीबरोबर लढायला पाहिजे, आज त्या समाजाबरोबर लढायला पाहिजे. कारण ह्याच्यात जेव्हा आपण व्यस्त राहतो, जी ब्रिटिशर्सची योजना होती ना, डिवाइड अँड रूल, तोडाफोडा आणि राज्य करा, तीच भाजपने घेतलेली आहे. तुम्ही हा कधी ना कधीतरी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल, फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर. आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं. स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर दादाने तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल, कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.